मला ते बोलायचं होतं आणि साधारणपणे निवडणुकाच्या दृष्टिकोनातून मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून 7 साथी करायची होती. माझ्याकडे आलेली माहिती आणि त्याच्याकडे असलेली माहिती या दृष्टिकोनातून मला ती चाचणी करण्यासाठीचा म्हणून हा माझा दौरा होता. तो अधिकाऱ्यांना समजला जातो आणि नेहमीप्रमाणे आपले मेळावे लावायचे, त्याकडे आला भाषण करून घ्यायची आणि हाताला काय लागणार. त्याच्यामुळे मला ज्या गोष्टी बोलायच्या होत्या, मला ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या आता करताच येणार नाही, मला बोलताच येणार नाही. प्रत्येकाला आल्यानंतर मी इकडे राष्ट्रीय भाषण केलं पाहिजे, इकडे बोललं पाहिजे आणि तुम्ही असं ऐकलं पाहिजे असं नाही. काय गायब नाहीये. ज्या वेळेला उमेदवार ठरतील, उमेदवार ठरल्यानंतर त्यावेळेला सभा होतील, त्या सभामध्ये भाषण होतील ना. आपण वारंवार जायचं भाषणाला कसं येतील, कशाची भाषण होतील सारखी. आता मी इथून जाणार, मी वाशिममध्ये येणार, काय फरक आहे आता, पदरात काय बदललं सांगा. ज्या अमरावती मधल्या जिल्ह्यामधल्या ज्या मतदारसंघ आहेत त्याच्या संदर्भातली ती चाचणी मला करायची, ती कशी करायची जर सांगा. करता येईल का, शक्य आहे का. इथे कोण आले कोण नाही आले आपल्याला माहिती पण नाही, त्याचा पक्षाशी संबंध आहे नाही आहे, बाहेरच्या दुसऱ्या पक्षातले कोणी लोक आले आले काहीच संबंध नाही. बघा काय बोलणार सांगा, काय बोलू शकतो मला सांगा. येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून लोक तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो, याच्यामध्ये काय देऊ शकतो तुला बोलायचं आहे काय. असं होतं समजलं काय म्हणते तुम्हाला. निवडणूक ही अत्यंत एक गांभीर्याने लढवण्याची गोष्ट आहे. आज तुमच्यामध्ये अनेक वक्तव्य आहेत. माझी इच्छा आहे माझ्या पक्षामधले आपल्या पक्षामध्ये अनेक लोकांना ही संधी मिळावी, त्याच्यात ते आमदार व्हावे. आज इथे महिला आहेत, तिथे अनेक महिला आहेत, यांच्यातले अनेक जण आमदार व्हाव्यात. बोलू कसं, चाचणी करू कशी. आणि तुम्ही जर मला संधी दिली तर मला या गोष्टी चाचणी करण्यासाठी म्हणून मला जर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी